मंडळी, हा व्हिडिओ अगदी छोटासा आहे आणि दोन महत्त्वाच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी खास तयार केला आहे. आपल्या चॅनलवर आपण याआधी दोन स्टेट बँकेच्या योजनांचे व्हिडिओ प्रसारित केले होते. पहिली होती अमृतवृष्टी योजना आणि दुसरी होती अमृत कलश योजना. आता या बाबतीत आपल्या चॅनलवरच्या दोन प्रेक्षकांनी प्रश्न विचारला होता की त्यांनी स्टेट बँकेच्या शाखेला भेट दिली, पण या दोन्ही योजनांची माहिती त्या वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये SBIच्या कर्मचाऱ्यांनाच नव्हती. तर अशा वेळी आम्ही गुंतवणूक कशी करावी? एका ठिकाणी अमृतवृष्टी योजनेची माहिती नव्हती आणि दुसऱ्या एका ब्रांचमध्ये अमृत कलश योजनेची माहिती नव्हती. तर या बाबतीत काय करावं हे मी आज सांगणार आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे अनेकदा असं होतं की कर्मचाऱ्यांना सुद्धा त्या योजना नावाने माहीत नसतात, तर त्यांना त्या योजनेच्या मुदतीद्वारे माहिती असते किंवा मुदतीची माहिती असते. तर अशा वेळी तुम्ही काय करू शकता की जर तुम्हाला अमृतवृष्टी योजनेत गुंतवणूक करायची असेल तर SBIच्या कर्मचाऱ्यांना तुम्ही हे सांगू शकता की तुम्हाला 444 दिवसांची FD करायची आहे. अमृतवृष्टी योजनेसाठी 444 दिवसांची FD करायची आहे असं तुम्ही SBIच्या कर्मचाऱ्यांना सांगू शकता. तोच प्रकार तुम्ही अमृत कलशच्या बाबतीत काय कराल तर 400 दिवसांची FD करायची आहे असं त्यांना सांगावं लागेल. म्हणजे ते कर्मचारी तुम्हाला ती FD करून देतील. कारण या दोन्ही योजनांच्या कदाचित मुदतीवरनं कर्मचाऱ्यांना त्याची माहिती असते आणि तुम्ही त्या योजनेची स्पेसिफिक मुदत निवडली की ती तुम्हाला योजना आपोआप लागू होते. म्हणजे त्या योजनेचे व्याजदर किंवा जे काही त्याची इतर नियम असतील ते सगळे तुम्हाला आपोआप लागू होते. त्यामुळे जर तुम्हाला अमृतवृष्टी योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला 444 दिवसांची FD करायची आहे असं सांगावं लागेल आणि अमृत कलश योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला 400 दिवसांची FD करायची आहे असं सांगावं लागेल. म्हणजे मग त्या कर्मचाऱ्यांना हा प्रश्न पडणार नाही की नेमकी योजना कुठली आहे. तर मंडळी, एवढीच माहिती द्यायची होती. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबूया आणि असेच काही तुम्हाला प्रश्न पडत असतील तर नक्की विचारा, ज्याचं आम्ही शंका निरसन नक्की करू. धन्यवाद.